तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अशा नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहेत कोरीगड किल्ल्याला भेट द्यायला। जाताना आपल्याला 2-3 लोणावळ्याचे स्पॉट लागतात, तर तिथं आपण आता व्हिजिट करीत चाललो आहोत। आणि आता आपण आलो आहे इथं बुशी डॅमपाशी। तर चला जाऊया पहिल्या स्पॉटला, आपल्या बुशी डॅमला। आणि खूप सारे अजून स्पॉट लागणार आहे, टायगर पॉईंट, लायन पॉईंट वगैरे, अजून फ्लावरचा एक पॉईंट आहे आणि नंतर लास्ट आपला कोरीगडला राहणार आहे। आता आपण आलो इथं बुशी डॅमवरती। आम्ही दोघं सोडून कोणीच नाही आहे, खाली पाहू शकता दुकानं पण बंद आहेत अजून, आणि पाणी पण चालू आहे मस्तपैकी। गर्दी कमी असल्यावर आनंद वेगळाच असतो। आणि पाण्यात असे रिफ्लेक्शन भारी दिसतात ना डॅममध्ये ढगांचे। व्हिडिओत मी दाखवायचा प्रयत्न करतो, जेवढं क्लिअर दिसेल तेवढं बघू। आता ते डोळ्याने दिसतं, ते कॅमेऱ्याने जास्त दिसत नाही, तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो। पार्किंग केल्यानंतर थोडंसं पुढे यावं लागतं। लेफ्टला एक विहीर लागते, त्या विहिरीपासून तुम्ही वरती आला ना तर वरती ट्रेक आहे। नंतर पुढे आपल्याला 2 टॉवर लागतात। आता पाठीमागे एक टॉवर आहे, आपण आता इथं टॉवरपाशीच थांबलोय। मग ह्या टॉवरपासून पुढच्या टॉवरपर्यंत जायचं आहे, म्हणजे तुम्ही रस्ता चुकणार नाही, राईटच्या साईडनी रस्ता आहे। तर चला जाऊया वरती पुढे। आणि पहिला आपला पॉईंट लागला होता तो बुशी डॅम, त्याच्यानंतर आपण आलो लायन्स पॉईंटला। तिथं पण खूप सारा आपल्याला व्ह्यू पाहायला भेटला। आणि तिथून आता आपण तिसरा पॉईंट आपला मेन टार्गेट कोरीगडला। पण आता इथं पहिल्या टॉवरपाशी आलेलो आहे। विहिरीपासून पुढे आल्यानंतर हा पहिला टॉवर लागतो। या टॉवरपाशीच इथं थोडासा आपल्याला स्लिपरी पॅच पाहायला भेटतो। इथं खाली हा बघू शकता, इथं हा मान्सूनमध्ये ना जास्त स्लिपरी, थोडासा हार्ड जातो, त्याच्यामुळे मान्सूनमध्ये थोडं येणं टाळा। तेव्हा पाऊस नसेल त्यावेळेसच या थोडं उघडलं। आत्ता आम्ही पूर्णपणे वेदर क्लिअर आहे, तुम्ही पाहू शकता पाठीमागे। आणि एवढं छान सिनरी आहे नाही, ही लोणावळ्याची इकडची आंबे व्हॅलीचा रस्ता। रूट पण एवढा सिनरिक होता, जास्त काय व्हिडिओ शूट करता आला नाही, केला आहे तरी ॲड करण्याचा प्रयत्न करीलच, कारण की व्हिडिओ खूप लेंदी होतो त्याच्यामुळं। तर चला थोडं जे मेन आहे तेच दाखवत तुम्हाला गायडन्स करीत आपण जाऊया किल्ल्याच्या दिशेने। साब इथं बेस्टलाच खाली एवढा छान व्ह्यू दिसतोय ना, वरती काय असेल अंदाज पण लावू शकत नाही आहे। टाईम खूप झालेला आहे, आम्ही बाकीचे स्पॉट करीत आलो ना, त्याच्यामुळे टाईम जास्त झाला आहे। आता वाजले 10 आणि प्रत्येक ट्रेकला आम्ही 10-11ला वरती असतो, कोणत्या पण किल्ल्यावरती। तर इथं थोडंसं पुढं आल्यानंतर एक स्टॉल लागेल तुम्हाला। तर त्या स्टॉलच्या पुढं आल्यावर 2 रस्ते भेटतात, एक लेफ्टला जातो आहे आणि एक सरळ राईटला कोरीगडकडे। तर पाठीमागं हा किल्ला दिसत असेल तुम्हाला, त्या किल्ल्याच्या दिशेने जो रस्ता जातो ना, तर त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं।
थोडासा हा जंगल पॅच आहे, जोपर्यंत आपल्याला शिड्या लागत नाही तोपर्यंत या जंगल पॅचचे जायचं आहे. इथून जास्त पाणी वाहत असतं त्याच्यामुळे आता मोठे मोठे दगड आपल्याला पाहायला भेटतात तिथे. तर आपण दुसऱ्या टावरपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं अजून एक पॉईंट असा येतो, तिथून 2 रस्ते फुटतात. एक पाठीमागं जातो आणि एक इकडं राईटला जातो. आणि जो राईटलाच किल्ला राहतो आपला, त्याच्यामुळे आपला राईटच घ्यायचा आहे. तसं इथं बोर्ड लावलेला आहे, पण हा बोर्ड किती दिवस राहतो काय नाही राहतो त्याचं काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं आपल्याला जो गड दिसतो ना त्याच साईडने राईटचेच रस्ते घेत चालायचे, तेव्हा तुम्ही रस्ते चुकणार नाही. चला आपण जाऊया राईटच्या रस्त्याने. थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला परत 2 वाटा दिसतात. एक वाट एक मंदिर आहे, गणेश मंदिर असेल बहुतेक. आम्ही काही तिकडे गेलो नाही, टाईम खूप झाला आहे. इथं नाही जाऊ, टाईम भेटला तर मंदिराकडे एक जाती आणि त्याच्यात पुढं थोडंसं येऊन राईट घेतला ना की गडाकडं वाट जाणारी भेटते तुम्हाला. तर त्याच वाटेने आम्ही आत्ता चाललो आहे. वाट पाहू शकता तुम्ही. आणि मस्त आता ऊन पडलं आहे, पण थोडंसं गरम व्हायला चालू झालं आहे. पण येताना एवढा भारी वातावरण होतं ना की ऊन पण पडले पण थंडी पण वाजत होती. इकडचं वातावरण तसं असतं थोडंसं लोणावळ्याचं. तर चला आता पायऱ्या लागतील आपल्याला, तर त्या पायऱ्यांनी आपण चढत वरती किल्ल्याकडे जाऊया. तर जंगल ट्रेक करून आपण पुढं आल्यानंतर आपल्याला इथं पायऱ्यांचा पॅच चालू होतो. इथं पाठीमागं तुम्ही काहून पाहू शकता. आता सूर्य थोडासा पलीकडून आहे त्याच्यामुळं क्लिअर दिसत नसेल की कोरीगड किल्ल्याची का फक्त कमान आहे आणि इथून पायऱ्यांची वाट चालू होती. इथं पाठीमागं ही पायऱ्या आहेत. थोड्याशा पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक गणेश मंदिर लागतं. वाटेतच अजून किल्ल्यावरती राहिला बुरुज दिसतोय आपल्याला. तर इथं हे गणेश मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक गुहा पाहायला भेटते. बघा ही गुहा आहे. त्याच्यात आत्ता थोडं इथं पाणी साचलंय. कचरा करतात लोक, खूपच वाईट गोष्ट आहे. आणि ही गुहा आहे. काही लोक जे इथं येतात कॅम्पिंग करतात ना, ते इथं स्टे करतात या गुहेत आणि नंतर किल्ला सर करतात. तर अजून बुरुज दिसतोय आपल्याला वरती, तर चला जाऊया त्या बुरुजाकडे. मंदिरापासून थोडं वरती आलो आहे आणि काही जागी अशी रेलिंग तुटलेली पाहायला भेटते. त्याच्यामुळे जर तुम्ही मान्सूनमध्ये येत असाल ते स्टेप्स पूर्णपणे स्लिपरी होतात आणि साईडला तुम्हाला एवढं काही सपोर्ट नाही आहे. त्याच्यामुळे जर मान्सूनमध्ये येत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक या. आणि इथं पाठीमागं हा आपला राहिला आहे बुरुज. तर वरती चढत असताना आपल्याला वाटेतच एक पाण्याचं टाकं लागतं. इथं पाठीमागं थोडंसं राईटला वळाल्याने तुम्ही मेन रस्त्याच्या इथून तर इथं पाण्याचं टाकं पाहायला भेटते. इथं पाण्याचं टाकं आहे. थोडंसं अंधार येत असेल. पाणी फुलपणे भरलेलं आहे, थंड आहे पाणी. पण या मान्सूनमध्ये थोडंसं पिण्याचं टाळत जा, कारण की पावसाचंच पाणी असते. अजून राहिला आहे आपला थोडासा 10 ते 15 मिनटाचा ट्रेक आहे. मग आपण डायरेक्ट वरती माथ्यावरती पोचू. पूर्णपणे भर उन्हाळ्यात चढतो आहे आम्ही. उन्हाळ्यात नाही, उन्हात चढतो आहे. त्याच्यामुळं घाम एवढा आला आहे ना बेकार. पण मागची तुम्ही सीन बघू शकता. पूर्णपणे ही तटबंदी दिसते आहे. हे बघा, ही पूर्णपणे अशी किल्ल्याची तटबंदी. वरती गेले आपण त्याच्याहून पण जाताना एक शूट वगैरे करू, तो पण ॲड करू आपण व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मस्त सीन्स
आणि गड किल्ल्याची माहिती भेटणार आहे तुम्हाला. तर चला जाऊया वरती. फायनली आपण आता गडाच्या माथ्यावरती पोहोचलेलो आहे. इथं महादरवाजा लागला आहे आपल्याला, गणेश दरवाजा. इथं तुम्ही हा बोर्ड पाहू शकता, गणेश दरवाजा. आणि हा दरवाजा थोडा नवीनच आहे, म्हणजे ह्याच काळातला आहे आपल्या. ते 2-3 वर्ष आधीच बसवलेला आहे. जुना दरवाजा खराब झाला होता. आणि याच्याच एक बाजूला आहे ना एक फेस दिसतोय, तो कशाचा एवढा काही नक्की माहीत नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तो फेस दाखवतो तुम्हाला. हा फेस आहे. इथं पूर्णपणे असं दगडात हे आणि खाली फुलं वगैरे वाहिलेली आहेत. म्हणजे हा फेस असू शकतो, म्हणजे हा फेस कोणत्या तरी देवाचा किंवा देवीचा असू शकतो, कारण की फुलं वगैरे वाहिलीत. आणि इथं दसऱ्याच्या दिवशी इथं एक तोरण पण लावलेलं आहे गडाच्या महादरवाजाला. तर चला वरती जाऊया. जर कोणाला माहीत असेल हा फेस कोणत्या देवाचा व देवीचा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तेवढीच आम्हाला पण मदत होईल इतिहास कळण्यासाठी. तर चला आपण महादरवाजातून जाऊया पुढे. तर आत्ता गडाच्या माथ्यावरती पोचलं आणि एवढं क्लास वेदर आहे ना भाई साहब, एवढं मस्तपैकी गड दिसतं. पूर्णपणे असं पसरलेलं आहे, फुलं आणि तळे पण फुलपणे मस्त भरलेले आहेत. आणि 1-2 मंदिर आहेत, कोराई देवीचं आहे, महादेवाचं मंदिर आहे पाठीमागं. हा पूर्णपणे तुम्ही व्ह्यू पाहू शकता. मस्त ऊन पडलं आहे, पाऊस पण नाही आहे आज, एवढं वेदर क्लिअर आहे ना. थोडे जवळून काही व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करतो. चला पहिल्यांदा जाऊया आपण महादेवाच्या मंदिरात. तर आत्ता आपण आलो इथं महादेवाच्या मंदिरापाशी. पाठीमागं आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय आणि त्याच्याच समोर आपल्याला 4 तोफा पाहायला भेटतात. ही पहिली आहे, दुसरी थोडी तुटलेली आणि तिच्याच पाशी एक तोफाचा गोळा दिसतोय. तकरीबन 25-30 किलोचा असेल किंवा जास्त पण असू शकतो, एवढा अंदाज लागत नाही किती. आणि एक आतमध्ये पण आहे तोफाच. आणि इथं छोटेसे 2 नंदी पाहायला भेटतात. आणि त्याच्याच बाजूला अजून 2 तोफा आहेत. ही एक आहे आणि ही चौथी. आणि इथं पाठीमागं हे महादेवाचं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हर हर ओम नमः शिवाय. इथं मंदिरात आतमध्ये दर्शन घ्यायला आलो होतो, दर्शन घेतलंय. पण पूर्णपणे मंदिर दगडाने बांधलेलं आहे ना, त्याच्यामुळे एवढं पूर्ण थंड वाटतंय ना, ACच लावल्यासारखं वाटतंय. बाहेर एवढं ऊन पडलंय बघू शकता, त्याच्यामुळे आतमध्येच बसूशी वाटते. एवढं मस्त नॅचरल AC. त्याच्यामुळे जुन्या काळाचे घरं जे असे दगडाचे मंदिरं दगडाचे असायचे, त्याचा पण काही ना काहीतरी रिझन होतं. तर चला बाकी आता खूप गड फिरायचा राहिला आहे, तर गड आपण फिरूया. किती किलो असेल अंदाज? 10-20 माहित नाही, 25-30 किलो असेल. मला पण माहीत नाही, अजून मी उचलला नाही. पण उचललाय मॅडमला, म्हणजे असेलच थोडाफार हलकाच आहे. तर महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर निघलोय. त्याच्याच पाठीमागं मंदिराच्या पाठीमागं 3 तळे पाहायला भेटतात. ते तळ्यांका आपण जाताना जाऊया. आत्ता पहिल्यांदी आपण तटबंदीने चालत वरती जाऊया. गडाच्या तटबंदीने चालत इथं आलो आहे. फ्लॅगपाशी आपला इथं भगवा झेंडा पाहायला भेटतो. आणि इथून पाठीमागं पाहिलं ना तर पूर्णपणे गड पाहायला भेटतो. 1-2 मी फुटेज काढतो मोबाईलने आणि ते टाकतो. पूर्णपणे असा गड पसरलेला दिसतो इथून. आणि इथून खाली आपल्याला जे आपण बेस विलेजने आलो ना, ते बेस विलेजचं पण इथं दिसतंय पार्किंग. पाठीमागं पाहू शकतो. एवढं 1 नंबर वातावरण झालं आहे ना, बेस्ट. जेवढं किती शूटिंग करू आणि किती नाही असं झालं आहे. पण स्टोरेजची थोडीफार असतीच प्रत्येक ब्लॉगरला कमतरता. तर चला जेवढे जमेल तेवढे आपण शूट करून दाखवायचा प्रयत्न करूया.
आता आम्ही तिथून साईडला आपल्याला झेंडा दिसतोय पाठीमागं भगवा, तर त्या भगवा झेंड्यापासून आता आम्ही चाललोय कडेने किनारेने पुढे. आता 2-3 तलाव लागतील आणि आपल्याला कोराई देवीचं मंदिर लागेल, तर ते मंदिर करूया आपण. खूप मस्तपैकी सिनरिक आहे, जेवढे जमेल तेवढे शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाठीमागून आपण भगव्या झेंड्यापासून त्या बुरुजावरून कडेने गडाच्या तटबंदीने कडेने येत गडाच्या दुसऱ्या साईडला चाललो आहे. तर चालतानाच आपल्याला इथं वाटेत पाण्याच्या टाक्या पाहायला भेटल्यात. इथं ही एक टाकी आहे, 2-3 अशा 3-4 टाक्या आहेत पाण्याच्या. आता थोडंसं पाणी खराब आहे आणि थोडं स्लिपरी झालेलं आहे पावसामुळं, त्याच्यामुळे आम्ही काय खाली उतरत नाही आहे, डायरेक्ट पुढे चाललो आहे. मी तुझी मिमिक्री करते, तू फक्त लिपसिंग कर. चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आता कोरेगडवर. तिथे आपल्याला एकदम सुंदर सुंदर फुलं बघायला भेटणार आहे. वातावरण अगदी निव्वळ आहे, अजिबात पाऊस नाही पडत आहे. ऊन थोडं येते जाते, त्याच्यामुळं व्यवस्थित शॉट घेता येत आहेत की नाही ते आपल्याला बघावं लागेल. थोडा वेळ आपण ट्राय करू. व्ह्यू एवढा मस्त आहे ना, पूर्णपणे निळशार पाणी ते तलावाचं, पांढरशुभ्र ढगाचे आकाश दिसतंय आणि त्याच्यात ही ग्रीनरी आणि त्याच्यात ऊन पडतंय, थोडं ऊन जातंय, एवढं भारी दिसतंय ना. तर आता आपण इथून त्या तळ्यांपासून आलो आहे. 3 तळे लागले होते आपल्याला, जे स्टार्टिंगलाच लागले होते महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं. मग आता त्या तळ्यांपासून आपण पुढं आलो आहे आणि आता चाललो आहे शिरकाई देवीच्या मंदिरापाशी. आणि तिथून मग आपण परत गणेश दरवाजाने खाली उतरणार आहोत. अजून व्लॉग शेवटपर्यंत बघा, खूप सारे सिनेमॅटिक शॉट पण तुम्हाला पाहायला भेटतील. जेवढा गडाच्या वरचा व्ह्यू चांगला दिसतो नाही, तेवढाच खालचा पण दिसतोय. हा गडाच्या वरचा परिसर आहे आणि खालचा तुम्हाला दाखवतो. तटबंदीने पुढं आपण शिरकाई देवीच्या तिकडे चाललो होतो. तर इथंच आपल्याला वाटत अजून एक तोफ पाहायला भेटली. महादेवाच्या मंदिरापाशी 4 तोफ आहेत आणि इथं ही अजून एक आहे, थोडीशी मोठी आहे ही साईजला बाकीच्या त्या 4पेक्षा तुलनेत. तर इथून आता आपण शिरकाई देवीच्या मंदिराकडे चाललो. चला. आलोय इथं कोराई माता मंदिरापाशी आणि इथं आपण पुढं आपल्याला दीपज्योत पाहायला भेटतोय आणि त्याच्याच समोर आपल्याला कोराई माताचं हे मंदिर पाहायला भेटतंय. मगाशी मी चुकून तिथं तोफापाशी बोललो की आपल्याला शिरकाई मातेच्या मंदिराकडे जायचं आहे, कारण की शिरकाई देवी ही रायगडावरती आणि रायगड काय आपल्या आठवणीतून जात नाहीये. तर चला जाऊया आतमध्ये. तर मंदिरात आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला झाकलेले दिसतंय. तर त्याच्या मागं पण काही ना काहीतरी कारण असू शकतं, त्याच्यामुळे आपण त्याची उघडझाप करीत नाही. बाहेरूनच इथून हात जोडून आपण जाऊया पुढे. बुटच उलटे घातलेत, इथून मंदिरातून पाया पडून आलोय. हे बुट बघा उलटे घातले, मागितली होती मी. आपण दोन्ही पण उलटे घातल्यावर, दोन्ही बुट उलटे घातलेत, मग नंतर कळालंय की उलटे घातले. तर चला, असाच हास्य माझा होत असतंय. अजून आपल्याला पुढं थोडासा गड एक्सप्लोअर करायचा आहे. मंदिरापासून इथं खाली आलं, तुम्हाला जर पुढं जायचं असेल झेंड्याच्या अपोजिट साईडवाल्या दिशेला मंदिराच्या उजव्या हाताला, तर थोडासा इथं तटबंदी तुटलेली, त्याच्यामुळं थोडासा असं तुम्हाला पॅच करावं लागेल. हा आता स्लिपरी नाही आहे, पूर्णपणे वाढलेला आहे, पण मान्सूनमध्ये थोडासा अवघड जाईल. मग त्याच्याला एक ऑप्शन आहे, तुम्ही पलीकडून थोडंसं लेफ्टने फिरून तिकडून येऊ शकता. तर आत्ता तुम्ही पाठीमागे हे बघू शकता, इथून आम्ही आत्ता उतरलो आहे आणि अजून उतरतो आहे, मी अर्ध्यातच उभा आहे. तर चला
उतरूया खाली. एवढा काय हार्ड नव्हता पॅच, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. आणि इथं जागोजागी आपल्याला थोडेफार पाण्याचे टाके पण पाहायला भेटतात. इथं एक दिसतंय आपल्याला, आहे इथं पाण्याचं एक टाक आहे. आणि कडेला ही तटबंदी थोडीशी तुटलेली आहे, ही जी आहे खालून तुम्हाला दिसते. तर आपण ते थोडंसं तुटलेली तटबंदी आपल्याला वाटत होती, पण ती एवढी काही तुटलेली नाही आहे, फक्त खाली आहे. बाकीचा गड थोडा उंचीवर आहे. आणि तिथं एक दरवाजा आहे, कोणता महादरवाजा आहे ते आपण बघूया. आपल्याला त्या तटबंदीकडे आलो आहे आणि आपल्याला पाहायला भेटलं की इथं एक दरवाजा आहे. इथं पाठीमागं तुम्हाला दिसत असेल बघा, इथं हा दरवाजा आहे. तर मला पण हा महादरवाजाच वाटला, कदाचित तो असू पण शकतो, पण मला आता चोर दरवाजा वाटतंय. कारण की हे समोरचं हा बघा पूर्ण जंगल लागतंय आणि खाली पण घनदाट जंगल आहे, त्याच्यामुळं हा चोर दरवाजा असण्याची शक्यता जास्त आहे. असला तर महादरवाजा असेल, पण तो आत्ता सध्याला बंद झाला असेल, असं पण असेल. कारण की पूर्णपणे त्याचा रस्ता उखडलेला आहे, एक पण पायरी नीट नाही राहिलेली. तर आपला अजून खूप सारा गड एक्सप्लोअर करायचा राहिला आहे. आपण आता पुढच्या दिशेने जाऊया. आपल्याला वेदर पण, वातावरण पण खूप साथ देते. कारण की आता वाजले 2 तरी पण एवढं ऊन पडलं नाही आहे, सावली येते, त्याच्यामुळे एवढा काही त्रास होत नाही आहे ट्रेक करताना. तर चला असंच सिनरी पाहत पाहत पण जाऊया पुढे. भाई साहेब एवढं मस्त ना फुलं बघा. काही सिनेमॅटिक्स काढायचा प्रयत्न करतो मी गोप्रोनी, म्हणजे मोबाईल डिस्चार्ज झालेला आहे. तर चला काढले ते सिनेमॅटिक्स मी ॲड करतो ते बघा. तर या गडाची दुरुस्ती करण्यात आली असं वाटतं. कारण की इथं वरती पाहिलं तर की ना, याच्यावर तटबंदीच्या वरती या दगडांवरती सिमेंट लावलेलं आहे. कारण की तटबंदी आता ढासळण्याच्या मार्गावर आलेली आहे. कारण खूप वर्ष झालेले आहेत हे गड बांधलेले महाराजांनी. तर ते जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने थोडीफार चांगलं काम केलेलं आहे. इथं आपल्याला पाहायला भेटतं की बघा सिमेंट आहे पूर्ण. तर आपण आता इथून या शिरकाई देवीच्या मंदिरापासून इथं आलो आहे. इथं आपल्याला हे चोर दरवाजा किंवा तरी महादरवाजा असेल इथं, हा तो अंदाज नाही आहे. तरी मग तिथून आपण इथून चालत पुढं आलो आहे आणि आपल्याला इथं अजून एक तोफ पाहायला भेटते. ही पण चांगली मोठी तोफ आहे. ही गडावरची 6वी तोफ आहे. तर गडावरती आपल्याला एकूण आतापर्यंत पाहायला भेटल्या 6 तोफा. पलीकडे पण असतील काही एखाद्या वेळेस, तर ते पण आपल्याला जाताना भेटल्या तर बघूया. कारण की आपण गडाला पूर्णपणे असा सर्कल टाकलेला आहे, पूर्ण गड एक्सप्लोअर करीत चाललो आहे. तर चला आता शेवटच्या बुरुजावरती चाललो आहे. तिथून आपल्याला समोरचा व्ह्यू कसा दिसतोय तर ते बघूया. आणि वातावरण एवढं क्लिअर आहे ना की तुम्ही पाठीमागं बघू शकता, लांब लांबपर्यंत आपल्याला डोंगरांची रांग दिसते, म्हणजे बाकीचे किल्ले पण दिसतात. आता शेवटच्या बुरुजावरती चाललो होतो, तर इथून आम्हाला एक रनवे दिसतोय. आम्हाला तरी रनवे वाटतोय. तुम्हाला जर माहीत असेल, जर कोणी कोरीगडवर आला असेल किंवा माहिती असेल, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की हा रनवे का काय आहे. मग तुम्हाला दाखवतो मी आधी काय आहे. तर हा इथं तुम्हाला दिसत असेल रनवे, थोडा झूम करतो मी. इथून चालू होतोय तो की एवढा मोठा इथपर्यंत आहे, एवढा टोटल पाहायला गेला तर. तरी खूप सारा अजून आमचा गड एक्सप्लोअर करायचा राहिला आहे. हा तुम्हाला रनवे माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की रनवे का दुसरं काही आहे. आम्ही तर रनवे समजून चाललो आहे आता. तर आता शेवटचा बुरुज इथं राहिला आहे, तर त्या बुरुजावरती चाललो आहे. इथं थोडंसं आपल्याला व्ह्यू भेटला होता की त्याची पण आपण थोडे सिनेमॅटिक्स काढलीत. तर चला जाऊया पुढे. आम्ही आलो होतो शेवटच्या बुरुजावरती, जो की गडाचा शेवटचा पॉईंट आहे. कारण की लास्टचा तिकडचं टोक राहतं ते झेंड्याचं, आपण भगव्या झेंड्याचं, आणि हे शेवटचं टोक आहे. तर इथं हा बुरुज पूर्णपणे पुढून तुटलेला आहे, त्याच्यामुळे लय पुढं जाण्याचा प्रयत्न करू नका.
इथं पाहू शकता तुम्ही खालून पूर्ण तुटला आणि त्याच्या खाली पण आपल्याला एक छोटीशी तटबंदी पाहायला भेटते. तो पण एक प्रकारचा छोटा बुरुज असू शकतो आणि त्याच्याच खाली नवीन आता आपल्या थोडंसं स्टे वगैरे करण्यासाठीचं रूम्स वगैरे पाहायला भेटतात ते. चला मित्रांनो, आता व्लॉगचं एंड करायची वेळ आलेली आणि कोरीगडाला निरोप द्यायची पण वेळ आली. एक नंबर व्ह्यू होता, एवढा आनंदी, एवढा चांगला गड मी आत्तापर्यंत पाहिलं नाही एवढा सिनरी. कारण की एवढी सिनरी आहे ना, एवढे फुलं वगैरे आलेले आहेत आणि साईडने कडेकडेने तुम्ही चालताना साईडचा हे असा व्ह्यू पण तुम्हाला पाहायला भेटतो. तर आत्ता आम्ही आलो आहे गणेश दरवाजापाशी, खाली उतरायला चालू करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि साईडची बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे तुम्हाला आपले नवीन नवीन ब्लॉग्स हे आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील. तर चला भेटूया लवकरच एका अशा नवीन ब्लॉगमध्ये.